भरत गोगावले यांनी वक्तव्य केले। नागपुरातील व्हेरायटी चौकात भाजप युवा मोर्चानं आंदोलन पुकारलं। राहुल गांधी आणि खासदार पप्पू यादव यांच्यावर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा भाजपाचा आरोप आहे। सिद्धिविनायक न्यास गेले 2 वर्ष उत्कृष्ट काम करते। राज ठाकरेंचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करतो। सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्ष सदा सरवणकरांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकमधील खड्डेबाबत ठाकरेंच्या नगरसेवकांनीही आवाज उठवला पाहिजे। संजय राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। मंत्री छगन भुजबळांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय। पुण्यातील डेक्कन चौकात लावलेले अमित शहा यांचे फलक हटवलेत। आक्षेप घेतल्यानंतर फलक काढण्यात आलेत। फलकावर अमित शहा यांचा चाणक्य असा उल्लेख करण्यात आला होता। शिवसेना भवन येथे जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली। शिवसेना चिन्हासंदर्भात बैठकीत चर्चा झाली। कोर्टात चिन्ह आपल्याला मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केला आहे। विद्यार्थ्यांनी केंद्रातून राजीनामा घेतलाय। राज्यातून राजीनामा घ्यायला वेळ लागणार नाही। चंद्रकांत पाटलांच्या ट्विटवरून अमित ठाकरे यांनी इशारा दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इन्स्टा पोस्टवर राज ठाकरेंनी भाष्य केलं। काही विद्यार्थ्यांनी मोदींबद्दल जी भाषा वापरली ती अयोग्यच, मात्र भाजपनं जे पेरलं तेच उगवतंय असं ते म्हणाले। अमित शहांवर टीका करणं एवढी आपली योग्यता आहे का हे तपासावंच, नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेतली। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर त्यांनी भूमिका मांडली। पेपरफुटी प्रकरणी आणि लाठीमार प्रकरणी चर्चेची गरज आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। सरकारनं पारदर्शक आणि सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करावी असं मत त्यांनी मांडलंय। मोदी आणि अमित शहा यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले। आंदोलनातील लाठीमार प्रकरणावरून त्यांनी भाष्य केलंय। आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया।